समर्थांची कृपा तुमची लाडकी घेऊन. तर मी जाणार आहे बड्डेला. ॲक्च्युली ॲनिव्हर्सरी आहे. आमच्या इकडे माझ्या मम्मीच्या इथे नाना नानींची ॲनिव्हर्सरी आहे. त्यांच्या मुलांनी फोन केला होता की ताई तुला ॲनिव्हर्सरीची पार्टी ठेवली आपण मम्मी पप्पाची, तर तुला यायचं आहे. आणि मम्मी पप्पांना माहिती नाही आहे, त्यांना ते सरप्राईज आहे. तर ताई तू पटकन ये, आपल्याला सेलिब्रेशनचे सगळं करायचे आहे तयारी. तर मी बोलली ठीक आहे, तर मी येते. आणि मला आवर्जून आलेला फोन आणि मला माझ्या माणसांनी बोलवलं की मी माझ्या माणसांसाठी पहिल्याच ॲवेलेबल. तर मग आपण जायचं असतं आणि आपल्या माणसांसाठी आवर्जून मी तरी जाते. आणि मी खरोखर बोलायला गेलं ना, मला माझ्या माणसांनी बोलवलं ना आणि नाही बोलवलं ना तरी पण मी जाते. कारण की ते आपल्यासाठी जर जीव ओवाळून टाकतात तर आपण त्यांच्या एका फोनवरती येऊ किंवा नाही येऊ, पण आपण त्यांच्या कार्यक्रमाला जायचं. हे माझं एक बोलतात ना ध्येय आहे किंवा XYZ जे तुम्हाला वाटेल ते. पण माझं तर असंच आहे की आपण आपल्याला जे जीव लावतात आणि आपण ज्यांना जीव लावतो, आपल्यासाठी जे जीव ओवाळून टाकतात त्यांच्यासाठी आपण अवेलेबल राहिलंच पाहिजे. आणि कसं आहे, जीवन मी तुम्हाला सांगितलं ना आहे खूप छोटंसं आहे. तर यावेळेस आपल्याला आता माणसं, पैशापेक्षा माणसं जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की उद्या काय होईल हे मला पण नाही माहिती, तुम्हाला पण नाही माहिती. पण जोपर्यंत देवाने आपल्याला जी आपली लाईफ दिलेली आहे आणि जेवढी आहे, जेवढं ज्याच्या नशिबात जेवढं लिहिलं आहे तो तेवढंच जगणार आहे. तर मला असं वाटतं तो जेवढं जगणार आहे ते त्याने आनंदात जगावं, हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर मग भेटूया आपण बड्डेला. चला. हाय गाईस, आम्ही चालले ॲनिव्हर्सरीला. प्रिन्स बोलला मी येत नाही मम्मा, पप्पा त्याचे उशीर येणार. तर मी चालली आहे कारण की घरातलं आहे, आपल्याला एवढं छान आमंत्रण दिलं तर जायला तर पाहिजे. तर मग भेटूया आपण. तुमची लाडकी गौरी. तर आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आता झालेलं काम आहे, अर्ध राहिलेलं काम आहे ते आता माझ्यापर्यंत आलेलं आहे. तर चला मग काम झालं, आता अर्ध काम जे बाकी आहे ते करूया. तर पहिली मी गेली आहे दिव्यांकडे. दिव्यांचं ताट सजवते, ते तुम्ही बघू शकता. हे ॲक्च्युली त्यांच्या लग्नाला 25 वर्ष झाले होते, त्याच्यामुळे आम्ही असं सुचवलं की आपण 25 दिवे पेटवायचे, तेव्हा आम्ही ते 25 दिवे लावणार आहोत. तर त्याची सगळी तयारी झालेली. माझं ते सगळं चाललं आहे, शेडले मोजा मोजा मोजा. आमची तिथे फुल छानपैकी मज्जा चालली होती, एकामेकीच्या गप्पा चालल्या होत्या. तेवढं ते ताट रेडी झालं. आणि असं झालं आहे गाईज की हे ताट नेपर्यंत नाना आणि नानी म्हणजे त्या खाली उतरलेल्या, ते तुम्ही बघू शकता. तर मी तुम्हाला बोलला, मी जे दिव्यांची तयारी करायला गेले तेव्हा हे लोक बाहेर आले होते. बाहेर येताना ॲक्च्युली नानींना आणि नानांना दोघांनाही माहिती नव्हतं की त्यांच्या गावापासून त्यांच्या मुलांनी सगळ्यांना बोलवलेलं. त्यांच्या मामा मामी म्हणजे त्यांची पूर्ण फॅमिली. सोनूने मम्मी आणि पप्पांचा बड्डे एवढा छान सेलिब्रेशन केला होता की त्याला काय तोडच नाही आहे. म्हणजे एक मुलगा त्याला आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे हे त्याची जाण होती त्याला. आणि खरंच या ज्या आहेत गळ्यात पडल्या या त्यांच्या वहिनी आहेत. ॲक्च्युली हे 3 भाऊ आहेत, एक बहीण आहे त्यांना. आणि तुम्ही बघू शकता त्या वहिनी अक्षरशः रडत होत्या. त्यांना हे सगळं बघूनच त्यांच्यासाठी काम स्वप्न द्या. जाऊबाई आहेत, छोट्या जाऊ आहेत आणि त्यांची मामाची मुलं. त्यांचं रडणं काय थांबत नव्हतं. शेवटी नंतर हे सगळं बघायला ॲक्च्युली मी नव्हती, कारण ती दिवे बनवायला गेलेली. आणि जेव्हा तिथे हे एंट्री केल्यानंतर त्यांचं रडणं थोडंसं थांबून हो 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 बघू शकतात किती प्रेमाने ते गळ्यात पडले होते. आणि अशा प्रकारे देवर की बारात हे त्यांचं घेऊन चालले होते. तेवढ्यामध्ये मी ते दिव्याचं ताट दुसरीकडे दिलं आणि मी फुल डान्स करायला गेली. कारण की आपला डान्स बोलला की आपण एकदम जल्लोषमध्ये असतो. आणि हे जे नाना नाचत आहेत, ह्या नानांनी मला लहानपणी असताना भरवलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवेन. आणि त्या ज्या गेल्या ती बहीण आहे
आणि हे नाना, हे मोठे भाऊ, हे 2 नंबर भाऊ आणि एक लास्ट नंबर भाऊ. वाव, असं फार असं आम्ही एन्जॉय केला. त्याच्यानंतर मग तुम्हाला तर माहिती आहे आपलं नेहमीच आहे, नवरा नवरीचे मस्तपैकी छानपैकी आम्ही ओवाळणं केलेलं आहे. ते तुम्ही बघू शकता. 25 दिवे मी पेटवलेले. तर तुम्ही बघितलंच असेल, सगळ्यांनी छानपैकी नाना आणि नानीला ओवाळणी केलेली आहे. आणि आता थोड्याच वेळाने आपण आपण थोड्याशा लगडात कशा विधी करतात असं करणार आहे आम्ही. आणि थोडंसं असं काहीतरी वेगळं, म्हणजे त्यांना असं वाटलं पाहिजे यार की खूप म्हणजे त्यांचं आता 25 वर्षात त्यांचं गावी लग्न झालं होतं, तर त्यांना गावची फिलिंग परत एकदा आठवण यावी आपलं लग्न कसं झालेलं. आणि त्यावेळेस त्यांच्या मम्मी पप्पांनी केलेलं होतं आणि यावेळेस त्यांच्या मुलांनी केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की किती छान असं त्यांनी केलं होतं. तर तुम्ही बघितलं होतं केक वगैरे आपण कापलेला आहे. आणि आत्ता थोडंसं आम्ही घेणार आहे, त्यांना सांगणार आहोत की जरा नावं घ्या. तर नानांनी नाव घेतलं, पण नानांचं असं झालेलं आहे की मी आता नाव काय घेऊ, तरीसुद्धा नानांनी नाव घेतलेलं आहे छानपैकी. आणि आता वेळ आलेली आहे नानींची, की नानी आता तुम्ही नाव घ्या. तर आता वेळ आलेली आहे त्यांची एकामेकांना प्रपोज करण्याची. तर वा वा वा, नानींचा लाजरा चेहरा बघा. नानांनी प्रपोज केला आहे 25 वर्षानंतर, परत एकदा प्रपोज केला आहे. हे 25 वर्ष संगती त्यांचे एवढे छान भांडत रडत गडत गेलेले असतील, पण तरीसुद्धा आता ह्याच्या पुढचे वर्ष मी त्यांना सांगितलं आहे की आता नानांनी ते प्रपोज केलं आहे. तर चला नानी, आता तुम्ही पण बसा. सगळ्या त्यांना बसा. नाही ते बोलतात मी नाही बसणार, पण नाही आमच्या नानांनी तुम्हाला बसून प्रपोज केला आहे, तर नानी तुम्ही सुद्धा बसूनच करायचा. अरे यार, एकामेकांना 25 वर्ष सांभाळलंय, अजून पुढचे वर्ष सांभाळायचे, तर बसा बसा. हो नानी बसा ना, किती भाव खातात. हा फुल लाजल्या होत्या. असं करता करता आम्ही त्यांना
तर आग्रह करून आम्ही नानींना बसवलं आहे नानांना प्रपोज करण्यासाठी. तर अशा प्रकारे नाना आणि नानी एकमेकांना प्रपोज करून झालेला आहे. तर आता ह्याच्या पुढचा प्रोग्राम असा आहे, ज्यांना भूक लागली आहे त्यांना जेवायला पाठवलं आहे आणि आमचा आता थोडंसं डान्स वगैरे चालू झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता आमचा थोडासा डान्स. बाई फंक्शन बोलल्यावरती डान्स तर हवा आहे आणि लग्न बोलल्यावरती वरात तर गाजलीच पाहिजे. तर तुम्ही बघू शकता ही सगळी वरात बसलेली आहे, तर डान्स चालू झालेला आहे. तर आमचे डान्स पार्टी चालू झालेले आहे. तुम्ही बघू शकता आम्ही सुंदर असा डान्स केला आहे आणि ज्या लोकांना भूक लागली आहे ते लोक जेवायला गेले. आणि मी त्या डान्सच्या नाचण्यामध्ये मी ॲक्च्युली ते शूट करायचं विसरली जेवणाचं, पण ते जेवणसुद्धा फार सुंदर जेवण होतं आणि मी स्टार्ट पण केला आणि एंड पण केला. आणि कसं आहे, मी माझ्या इथे मम्मीच्या इथे गेल्यानंतर मी नाचायचं काय सोडत नाही, कारण की बोलतात ना आपण जिथे लहानाचं मोठं झालं तिथे जिकडे आपण राहिलो आहे त्यांच्याबरोबर तर आपला डान्स झालाच पाहिजे. तर मी तिकडे एकदम मनसोक्त नाचून घेते, कारण की ते आपलं माहेर आहे. माहेर तिकडचा विचार करत नाही, फक्त असा नाचताना विचार सासरी करावा लागतो, तो पण मला करावा लागत नाही, कारण की माझी सासरची माणसं पण खूप गोड आहेत आणि माहेरची माणसं तर तुम्ही बघू शकता. मी अशी आहे की मी कोणाला बसायला देत नाही. नाचो असं आपल्या सगळंच नाचले पाहिजेत. तर नाचल्याशिवाय आपल्या प्रोग्रामला बोलतात ना एक चार चांद लागलेच पाहिजेत. तर ते अशा प्रकारे मी ते 4 चांद लावलेले आहेत. तर हे सगळं आपलं झालेलं आहे फुल सुंदर असा डान्स करून. तर मग आपण थोड्याच वेळात बघू शकता ही जी धमाल, काय भारी धमाल झाली. आता मी आठवण करते आहे आमच्या गावदेवी आईला. तर तुम्ही बघू शकता